कार्यक्रमाला आता सुरुवात करतोय आपण. आपल्या शाळेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलनाबद्दलची शाळेची भूमिका थोडक्यात सांगते. शाळेचे वेगळेपण आपल्या स्नेहसंमेलनातून सुद्धा झळकते. स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, सभाधीटपणा येतो, हे तर आहेच. पण त्याचबरोबर आपल्या स्नेहसंमेलनाला एक थीम असते, एक सूत्रही असते. कधी एखाद्या साहित्यिकाची ओळख करून दिली जाते, तर कधी मुलांच्या भावविश्वातला विषय असतो. यापूर्वी झालेल्या विषयांची यादी जर आपण बघितली तर हे नक्कीच लक्षात येईल. शांता शेळके, सलील कुलकर्णी, संदीप खरे, रंग, निसर्ग, पाऊस, खेळ इत्यादी. एकदा थीम ठरली की मुलांशी त्या विषयावर चर्चा केली जाते, साहित्यिकांची ओळख करून दिली जाते, वर्गात त्यांच्या पुस्तकांचे वाचन केले जाते. स्नेहसंमेलनाच्या सादरीकरणातही शाळेचे वेगळेपण दिसून येते. कार्यक्रमामध्ये वर्गातील प्रत्येकाचा सहभाग असतो. कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मुलांना आहे. मुलं स्वतः ठरवतात. अगदी गॅदरिंगच्या आदल्या दिवशी सुद्धा त्यांचा नाच बदललेला असतो, गाणं बदललेलं असतं. म्हणजे एवढं त्यांना स्वातंत्र्य आहे. ते वेळेवरही सांगतात की आज मी नाही नाचणार या गाण्यावर. कार्यक्रमासाठी नेहमीच नव्या गाण्यांचा शोध घेतला जातो. नाटक असलं तर ते पालक किंवा ताईंनी लिहिलेलं असतं. उत्कृष्टतेचा आग्रह नाहीये, त्याच्यात महत्वाचा आहे आनंद. त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय निखळ आनंद मुलं घेतात. कपडे, साहित्य, पाठ पडदा यावर खर्च न करता उपलब्ध साहित्यातून ताई सजावट करतात. या कामात खूपदा पालकही आम्हाला मदत करतात. आपल्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचा विषय आहे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर. या साहित्यिकांना तुम्ही कदाचित ओळखत असाल, पण ही ओळख आपल्यापर्यंत न राहता मुलांपर्यंत आपल्याला पोचवायची आहे. त्यासाठी हा एक प्रयत्न. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या तिघांनी महाराष्ट्रभर काव्य वाचनासाठी दौरे केले आणि खऱ्या अर्थाने कविता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 साली झाला. विंदांच्या कवितांनी मराठी साहित्यात महत्वाचे स्थान पटकावलेले आहे. त्यांची भाषा अतिशय साधी, स्वच्छ आहे. त्यांनी मोठ्यांसाठी तसेच छोट्यांसाठीही भरपूर कविता केल्या आहेत. मिश्किलपणा हा त्यांच्या कवितेचा एक महत्वाचा पैलू. ध्रुपद, स्वेदगंगा, जातक, मृदगंध, विरूपिका हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी प्रदान करण्यात आला. मंगेश पाडगावकरांचे पूर्ण नाव मंगेश केशव पाडगावकर. त्यांचा जन्म 10 मार्च 1929 साली झाला. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी पहिली कविता केली. त्यांनी आधुनिक नवकवितेला जन्म दिला. जिप्सी या त्यांच्या कविता संग्रहामुळे ते प्रकाशात आले. पाडगावकरांची कविता सामान्य माणसाच्या हृदयाशी जोडलेली होती. ते एक अतिशय साधे, सरळ, प्रभावी शब्द वापरणारे कवी होते. त्यांच्या काही कविता संग्रहांची नावे उदास बोध, उत्सव, कबीर, कविता माणसांच्या माणसासाठी इत्यादी. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लहान मुलांना आवडेल, रुचेल अशी कविता लिहिणे खूप अवघड असते, पण या दोघांनी ते सहजतेने केले आहे. जवळजवळ 3 पिढ्या त्यांच्या कविता ऐकून मोठ्या झाल्या. त्यांच्या कविता अजूनही तेवढ्याच ताज्या आहेत. आजच्या पिढीलाही तेवढ्याच त्या भावत आहेत. अशा या मुलांच्या आवडत्या आजोबांच्या कवितांचे सादरीकरण आपली लाडकी मुलं करणार आहेत. चला आपण त्यांचं कौतुक बघूया.
खरं तर आभार प्रदर्शन करण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर असतो, पण खूपदा गर्दी होते घरी जाण्याची, त्याच्यामुळे पालकांना त्याच्यामुळे मी आधीच आभार मानते. हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्याला संतोष दादा, भूषण दादा, आपले पालक प्रसाद मुळे तसेच इतर अनेकांचे सहकार्य मिळाले आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला खूप खूप आवडतील, तर सर्वांनी जरूर जरूर प्रतिक्रिया आपल्या व्हॉट्सअप गटावर पाठवायच्या आहेत. धन्यवाद. पटकन चल, आधीच उशीर झालाय. अगं माझा मेकअप तर होऊ दे ना. आलोच. अरे सगळे आले सुद्धा. आज आपण भेटणार आहोत मंगेशकर आजोबांना आणि करंदीकर आजोबांना. आपण एकटे नाही जाणार, आपण तर सगळ्यांनाच घेऊन जाणार आहे. चला तर मग बसूया जुगजुग गाडीत.
आपण पतंगाबरोबर जाणार आहोत सर 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 दूर दूर दूर. पतंगाची दोरी पक्की पकड बर का, नाहीतर हवेबरोबर जाशील उडून. देशामध्ये उडत उडत गेला, उडत उडत गेला, उडत उडत गेला. टेंगूच्या देशामधला अंधा एवढा खोल, टेंगूच्या देशामधला अंधा एवढा खोल, टेंगूच्या देशामधला अंधा एवढा खोल. त्याने माझा पकडला लावून सगळा जोर, त्याने माझा पकडला लावून सगळा जोर, लावून सगळा जोर, लावून सगळा जोर. एकदा एका मुलाचा पतंग गुल झाला, एकदा एका मुलाचा पतंग गुल झाला. टेंगूच्या देशामध्ये उडत उडत गेला, टेंगूच्या देशामध्ये उडत उडत गेला, उडत उडत गेला, उडत उडत गेला. टेंगूच्या देशामध्ये चमत्कार झाला, पतंगाच्या बरोबर टेंगू उडून गेला, पतंगाच्या बरोबर टेंगू उडून गेला, टेंगू उडून गेला, टेंगू उडून गेला, टेंगू उडून गेला. मज्जा आली आली आली. आपण आलोय आता आपण आलोय कुठे, एका गावामध्ये. काय नाव आहे? मज्जाच आहे ना. या गावात सगळं वेगळंच आहे, मला तर हसूच येतंय. तू बघ, तू पण हसशील. हुशार मुले काळी, थोडी मुले गोरी, आठ पाच नगरामध्ये नाही
पण आणि मी पण आहे बरं का त्यात. मी सुद्धा. माझं नाव दुर्वा. कवी विंदा करंदीकर यांच्या एटू लोकांचा देश या पुस्तकातील कविता. एटू लोक कसे असतात? त्यांना नसते कोपर ढोपर, हात पाय असतात सरळ सोट, कोणी डोके चकोनी छाती, छातीच्या खाली नसते पोट, पण मनातील ऐकतील तर असे असतात तिखट काम. एटू लोकांचा पोशाख कसा असतो? एटू असतात गोरे गोरे, एटू असतात छोटे छोटे, पण पुरुषाच्या पाठी मागे शेपूट असते फार मोठे. एक फिरवून डोक्यावरती एटू बांधतात छान पेटे. एटू लोकांचा रीतिरिवाज कसा असतो? जेव्हा मुलींचे करतात बारसे तेव्हा लावतात कपावर आरसे. या आरशांचा उपयोग एकमेकींना दिसते रूप, आणि मुली बांधल्या तर हात करतात आरशावर. धन्यवाद. निहाय ऋग्वेद. कवी विंदा करंदीकर यांचे एकदा काय झाले, ह्या पुस्तकात कविता खुर्ची आणि स्टूल. खुर्ची म्हणाली, अरे तुला केव्हा येणार चालायला तुला? स्टूल म्हणाले, त्याच वेळी टाळी वाजवशील. हे ऐकून पंख असला, पाय नसून फिरत बसला. कवी विंदा करंदीकर यांच्या पुस्तकातील कविता. देवमासाने डॉक्टर. एका देवमासाने गेली बोट, डोंगरा एवढे झाले पोट. देवमासा गेला डॉक्टरच्या घरी आणि म्हणाला पोटात डाराडुरी. डॉक्टरने कापले त्याचे पोट आणि काढली बाहेर बोट. मग डॉक्टर हसला मिशीत. देवमासा सुद्धा आला खुशीत आणि म्हणाला घाली कोट, फी साठी ठेवा बोट. धन्यवाद. माझं नाव मनश्री. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी येते सुट्टी ह्या पुस्तकातील कविता. घरा एक होता खेकडा, नेहमी झाला तासे वाकरा. एकदा आपल्या मुलाला तो चिरून म्हणाला, ध्यान बघा हिंगारे, पाय टाकतो फेंगारे. मुलगा म्हणाला चालू कसा, खेकडा म्हणाला असा असा. धन्यवाद. कवी विंदाकर कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी एके सुट्टी या पुस्तकातील कविता. अडम तडम विष्णूलावर चढम, अडम तडम विष्णूलावर चढम, सांभाळून चढम नाही तर पडम धडम धडम. अब्बा अब्बा फळीवर डब्बा, नक्की नक्की गोष्ट पक्की. आडू पाडू डब्यात लाडू, डब्यावर हल्ला डल्ला डल्ला. खिशात लाडू भरून घेवा, जिथल्या तिथे डबा ठेवा. डबा झाका पाहूच खाली टाका. अडम तडम सांभाळून उतर, गुपचूप गुपचूप बाहेर पडम. अडम तडम. धन्यवाद. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी एके सुट्टी या पुस्तकातील कविता. माकड नटलं अट्टा पट्टा अट्टा पट्टा, माकड करतय नट्टा पट्टा. ओठांना लावला रंग, पावडरने माखले अंग. आरशात पाहून आपले रूप गाऊ लागले हुप हुप. कवी विंदा करंदीकर यांच्या सात एके सात या पुस्तकातील कविता. वेड्याचे घर, एका वेड्याने बांधलेलं घर, म्हणाला पडेल पाऊस वर म्हणून त्यावर बांधले
अध्यक्षता अविनाश नागरे. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी येते सुट्टी या पुस्तकातील कविता. भाजी घ्या भाजी उगा खेळत बसते भेंडी म्हणते हवीला शेंडी. भोपळे शेतचा गैरच मोठा कळतो फक्त फायदा तोटा. पडवळ म्हणतो माईत थाप मागच्या जन्मी होतो साप. पालक म्हणतो हिरवागार माझी पोरे हुशार. टोमॅटोचे लाल गाल जवळ जाऊन पापच घाल. गोरा गोरा अगदीच खुळा वाट बघत कसला मुळा. गरीब बिचारी मिरची म्हणते सांगा मी कधी तिखट बोलते. अंगाची जरी नुसती काडी कोथिंबिरीला हिरवी साडी. गाजर आलेले सुनलुंगी आम्ही वाजवली मजेत पुंगी. सगळ्या भाज्यांचा जमून अड्डा अध्यक्ष झाला कोबीचा गड्डा. धन्यवाद. यांची वाढदिवसाची भेट या पुस्तकातील कविता. उपाय डोकं खूप दुखतं काय त्याच्यावरती एकच उपाय. लाडू खा 4 वेळ अभ्यास बंद भरपूर खेळा. फारच पडस झालं काय त्याच्यावरती एकच उपाय. आईस्क्रीम खा 3 वेळ बशी बोलून सोबत वेळ. माझे उपाय ऐकून आई सुद्धा थक्क झाली. माझ्यासाठी बशीतून एक लाडू घेऊन आली. मी म्हणालो ठीक आहे 1 लाडू पुढे आई. मात्र डोकं दुखलं तर 4शिवाय उपाय नाही. आई म्हणाली बरं बाबा तुझं अगदी खरं बाबा. धन्यवाद. मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी येते सुट्टी या पुस्तकातील कविता. ऑमलेट कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू. अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू. कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय. किडे होय तर किडे दाणे होय तर दाणे आणून दे तुला हवेशीर ते खाणे. पिल्लू म्हणाले आई दुसरे नको काही छोट्याशा कप्पामध्ये चहा बनवून दे आणि एका अंड्याचे ऑमलेट करून दे. धन्यवाद. मंगेश पाडगावकर यांच्या चांदो मामा या पुस्तकातील कविता. असा एक माणूस एका माणसाची दाढी एवढी तिला सांगू काय. एवढी लांब दिसत नसत त्याचे पाय. एका माणसाचे हात केवढे त्याला सांगू काय. तो हात वर करून नारळ तोडून फोडून खाय. एका माणसाचे पाय केवढे त्याला सांगू काय. तो एक पाऊल टाकून चंद्रावरती सहज जाय. एका माणसाचे डोके केवढे मोठे सांगू काय. एवढे लांब एवढे अगदी कठीण सुद्धा त्याला भिवून पळून जाय. धन्यवाद. अरे तू काय बोलतोय मला कळत नाही काय. अगं बोलून तर बघ किती भारी. मी फक्त राजाचं आक्कड गाणं बोलतोय. धडम धडम
छान आहे, मला आवडला आणि ओळखू पण आला. लोक सांगू आपल्याला बघायचंय ना. का बरं आपल्याला बघायचंय ना. बसलेत का? बालवाडी एक छान बसलेत. आता कोणाला गंमत हवी आहे? जे छान बसलेत त्यांनाच. नुकताच बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव साजरा झालाय. तुम्हाला घरी कळलंच असेल. त्याचा हा बक्षीस समारंभ आहे.
आमच्या क्रीडा महोत्सवामध्ये आमच्या बालवाडी 1ची म्हणजे विभागाची सगळीच मुलं सगळ्याच खेळात जिंकलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यामुळे प्रत्येकालाच बक्षीस असणार आहे. तर आपण नंतर सगळ्यात शेवटी जोरात टाळ्या वाजवून सगळ्यांचं कौतुक करूया. ते हो हो ते उठून उभा राहा. हे बंद. थँक्यू थँक्यू. सगळेजण जोरात टाळ्या वाजवणार आहेत. आता आपला कार्यक्रम संपतो.